तू हे तोंडानं खंजिरी वाजवण्याचं शिक्षण घेतलं? हे तुम्ही खंजिरी जी ऐकली ना आता, हे कशामधून नाही पण तोंडातून वाजवलेली खंजिरी आहे. आणि ही संत कृपा आहे. महाराज तेच सांगतात, हे ऐकाना संत पुरावे, अनुभवी यांचे अनुभव घ्यावे. ज्याला अनुभव येतो, ज्याला अनुभव येतो त्याचा स्वानुभव जागृत. मी काल तुम्हाला पहिले सांगितलं, ऐकायची तयारी ठेवा, ऐकायची तयारी ठेवा. जर खाणारा ताकदीचा असेल तर वाढणाऱ्याला गंमत आहे, आणि जर वाढणारा जर तयार असेल तर खाणारा तयारीचा पाहिजे महाराज. नाही तर मग आपण आग्रह करतोच करतो, तो खाणारा हात आडवा करतो, त्याला वाढेल का? नाही. आणि तुम्हाला एक सांगतो, कुठलीच कथा मनोरंजनाचं साधन नाही. जे शास्त्र आम्हाला लावून दिलेलं आहे तिथून काहीतरी नेण्यासारखं असतं, काहीतरी घेण्यासारखं असतं. मनोरंजन फक्त टीव्ही मध्ये बरं दिसतं. कथेच्या मंडपामध्ये चिंतन महत्वाचं आहे महाराज. का चिंतन महत्वाचं आहे? कारण संसारामध्ये प्रत्येकाला कशाचं ना कशाचं टेन्शन आहे, प्रत्येकाला कोणती ना कोणती चिंता आहे. पण चिंता अजिबात करायची नाही. का करायची नाही? कारण मला एक सांगा, जर तुम्ही चिंता करत बसाल तर तुमची चिंता केल्यानं दूर होईल का? चिंता असं म्हणेल का तुम्हाला, जाऊ दे ना, हा खूप चिंता करून राहिला म्हणून आता याला चिंता लागूच द्यायची नाही, म्हणेल का? म्हणणार नाही. उलट ती चिंता जास्त वाढत जाते महाराज. जितकी जितकी चिंता वाढत गेली, ती चिंता तुमची चिता कधी पेटवेल सांगता येत नाही. लोक मला म्हणायचे कोरोनामध्ये, ते कोरोना आला होता ना माग, मी तर म्हणतो अजून एकदा आला पाहिजे, अजून एकदा आला पाहिजे. का? कारण 50% लोकांना समजलंय कोण कोणाचं आहे. हे त्या कोरोनानं समजून दिलं महाराज. 100% समजवायचं आहे. फक्त एवढं सांगायचं आहे का तू ये, पण दुकानं बिकानं चालू राहू दे. बाकी नाही कोणते राहिले चालल, पण गुणवंतीचं पहिले चालू राहू दे. कारण त्या गुणवंतीच्या भरोशावर जग आहे बाबा. तुम्हाला समजलं असेल मला कोणती गुणवंती म्हणायची आहे तर ते चालू राहू दे. फार सुंदर वर्णन आहे महाराज. त्यानं सांगितलं कोरोना केरोना, कशासाठी रडायचं? रडायचं नाही. म्हणजे तेच सांगितलं, चिंता करायची नाही. लोक मला विचारायचे महाराज कसं हो? काय कसं? जसं होईल तसं. मला सांगा, जन्माला कोणी घातलं? परमेश्वराला. पालन पोषण कोण करणार? परमेश्वर. चिंता कोणाला? त्याला. लक्षात घ्या, जन्म होण्याच्या आधी त्यानं बाळाची व्यवस्था करून ठेवलेली आहे. जन्म झाल्यानंतर तो आम्हाला पोचणार नाही का? पोचेल ना. फक्त एवढंच करायचं, विश्वास ठेवायचा. काल मी सांगितलं, श्रद्धा विश्वास रूपेण. पार्वती श्रद्धा आहे. जिथं चढ आणि उतार या दोन गोष्टी आहे ती श्रद्धा आहे. पण जिथं चढही नाही उतारही नाही, जशास तसं साधन आहे, त्याला काय म्हणावं? विश्वास म्हणावं. माणूस आठासारखा, देवनवासारखा. मोठी गंमत आहे. गणितीय जर भाष्य सांगतो म्हटलं तर माणूस आठासारखा. का माणूस आठासारखा सांगू का तुम्हाला? कारण माणूस जीवनामध्ये फक्त 8च लावत असतो, त्याला 8 लागल्याशिवाय जमत नाही. काल एका ठिकाणी येऊन राहिलो होतो, मला कोणतरी बोललं मांजर आडवी गेली. मी म्हटलं जाऊ दे, म्हणजे 7 पावलं मागं चला. म्हटलं कशासाठी? ते 7 पावलं मागं चालल्यापेक्षा 7 पावलं जर पुढं चालला लवकर पोहोचशील ना. म्हणले नाही, मांजर आडवी गेली, जाऊ नये. म्हटलं जाऊ दे. का रे? मांजर आडवी गेली तर तिला अपशकुन म्हणतो, पण तिला जर तू आडवा गेला आणि तिचा जर जीव गेला मग तू किती अपशकुनी आहेस? हा प्रश्न आहे महाराज. मांजर आडवी गेली, जाऊ द्या ना, काय हरकत आहे? अरे म्हणलं बाबा ती मांजर आहे, ती आडवी गेली ना काही होणार नाही. पण माणूस जर आडवा झाला ना अख्खा सप्ताह बंद पडतो. एक माणूस जर आडवा झाला तर अख्खा सप्ताह बंद पडतो. मग मला सांगा, शकुनी कोण? ते मांजर का माणूस? तेच.
आणि म्हणून वंदनीय महाराजांनी कर्म करण्यासाठी देवाकडे भीक मागितली, ती माणसाची भीक मागितली महाराजा, देवाची भीक मागितलेली नाही. का? कारण त्याला माहिती आहे जर आपण देवाची भीक मागितली, देव जर मागितला तर देव मागितल्यानंतर त्याला देवघरामध्ये बसून त्याची पूजाच करावी लागेल. देव काम करेल का? काम करणार नाही. उदाहरण मला सांगा, तुमच्या घरी मुलीचं लग्न झालं, जावई पहिल्यांदा घरी आला, तो जावई पहिल्यांदा घरी आल्यावर त्याला म्हणाल का 1 किलो तेल घेऊन या बरं दुकानातून? म्हणाल का? होईल का हिंमत? आणि ते स्वतःच पोरग राहिलं तर म्हणतो का नाही? हा फरक आहे. देव म्हणजे जावई आहे आणि माणूस म्हणजे मुलगा आहे. जे काम माणूस करू शकतो ते देव करू शकत नाही. म्हणून महाराजांनी भीक मागितली. भीक मागता प्रभू दिसला. पण वंदनीय महाराज म्हणतात, मी ज्या ज्या ठिकाणी माणसाची भीक मागण्यासाठी गेलो त्या ठिकाणी मला माणूस तर कुठं दिसला नाही. का? कारण त्या माणसामध्ये मी देव बघितला, त्या माणसामध्ये मला देव दिसला. आणि जर माणसामध्ये देव असेल तर मग तो देव शोधण्यासाठी इकडं तिकडं तरी का फिरावं महाराजा? जतरा में पतरा बिठाया तीरथ बनाया पानी, दुनिया भई दिवानी पैया पैसो की दुलधानी. माणूस कुठे आहे? तुमच्या जवळ आहे. बघा सांगितलं ना, वनतोनी न वनिता. लोणी कुठे आहे? दुधामध्ये. त्याप्रमाणे आनंद कुठे आहे? मनामध्ये. आनंद जर मनामध्ये आहे तर देव आपल्या जवळ असायला हवा. आणि तो देव जर तुमच्या आमच्या जवळ आहे तर त्याला इकडं तिकडं काय शोधावं? समोर समोर सारखा थोडशा सारखा समोर समोर सारखा समोर समोर सारखा या. इथपर्यंत आल्यात चालते, काही हरकत नाही. या फक्त कल्ला न करता या.